विधानसभा निवडणुकीच्या नंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच भगवानगडावरती दाखल झाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर मागील 1.5 महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोप होत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। यामुळे त्यांच्या भगवानगडाच्या भेटीला विशेष महत्त्व सुद्धा आहे। काल गडावरती आल्याच्या नंतर त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले। रात्री उशिरापर्यंत त्यांच्यामध्ये चर्चा झाली। धनंजय मुंडेंनी मुक्काम सुद्धा भगवानगडावर केलाय। धनंजय मुंडे अचानकपणे भगवानगडावरती नेमके का पोहोचले याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। दरम्यान याच भगवानगडावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे भगवानगडावरती आलेले आहेत आणि कालपासून जे आहे तर त्यांचा मुक्काम हा भगवानगडावरती पाहायला मिळतो आहे। विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच भगवानगडावरती आलेले आहेत आणि मागच्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्यावरती होणारे आरोप असतील किंवा त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांची भगवानगडावरची भेट जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे। काल उशिरा जे आहे तर ते भगवानगडावर दाखल झाले आणि त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांची देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहे। त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा जी आहे रात्री उशिरापर्यंत त्यांची झालेली आहे। त्यांनी अनेकदा असं म्हटलेलं आहे की भगवानगडावरती आल्यानंतर नेहमीच लढण्याची आणि कामाची ऊर्जा जी आहे तर ती मिळते आणि मागच्या काही दिवसापासून त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी ते तीच ऊर्जा मिळवण्यासाठी आलेले आहेत का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि काल ज्या वेळेला ते गडावरती दाखल झाले त्यावेळेला त्यांचं भव्य असं स्वागत जे आहे तर ते करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच जर आपण बघितलं तर त्यांचं झालेलं हे स्वागत असेल आणि त्या पार्श्वभूमीवरती आणि मागच्या वेळेला जे त्यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत तर त्यामुळे या संपूर्ण कठीण काळामध्ये भगवानगड जो आहे तर तो धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभा राहतो का हे देखील पाहणं या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारोटेसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, भगवानगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।